हॅलो ओके 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 छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा मराठा संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। या दोन महिला ज्या आहेत त्या रस्त्यावरती बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातला क्रांती चौक आहे। या क्रांती चौकामध्ये ही महत्त्वाचा रहदारीचा रस्ता असून या ठिकाणी हा रस्ता सुद्धा अडवण्याचा प्रयत्न जो आहे तो कार्यकर्त्यांचा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते सध्या बाजूला सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र कालची जी काही घटना घडली होती त्या घटनेनंतर या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते सातत्याने आक्रमक होऊन आक्रमक पद्धतीचं आंदोलन करत असताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र पोलिसांकडून मध्यस्थी करून या सगळ्या कार्यकर्त्यांना सध्या बाजूला केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे। क्रांती चौकामध्ये सुद्धा एक आक्रमक आंदोलन या ठिकाणी झालं होतं। मात्र त्यानंतर काही काळ हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती उतरले होते। मात्र हे सगळे कार्यकर्ते आता रस्त्यावरतून बाजूला निघत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या ठिकाणी अजूनही आंदोलन सुरू आहे। सूरज चव्हाण यांच्याकडून जी काही मारहाण झाली होती त्याचा निषेध जो आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये केला जातोय। माणिकराव कोकाटेळ यांच्याकडून जी काही पत्ते खेळण्याचा प्रकार झाला होता त्याचा सुद्धा निषेध छत्रपती संभाजीनगरमध्ये केला जात असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीने एक आक्रमक आंदोलन छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आपण पाहतोय विजय घाडगे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजीनगरात हे आक्रमक आंदोलन सध्या सुरू आहे। तर छावा संघटनेच्या काही कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी महिला सुद्धा कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश आहे। जोरदार घोषणाबाजी सुद्धा त्यांच्याकडून केली जाते। तर आपण पाहतोय विजय घाडगे यांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ छावा संघटना प्रचंड आक्रमक झालेली आहे आणि त्या निषेधार्थ आता संभाजीनगरात इथे आंदोलन केलं जात आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी गळ्यात पत्त्यांची माळ घालत आंदोलन केलं जात आहे। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी असताना सुद्धा हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं आपण पाहू शकतोय। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा आपण बघू शकता की पुन्हा एकदा या ठिकाणी छावाचे आणखी कार्यकर्ते पत्त्यांची माळ गळ्यात घालून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून आंदोलन सुरू आहे। हे पत्त्याची हातभार होत असेल तर त्या घटनेचा आम्ही निषेध करतो। त्या सूरज चव्हाणचा आम्ही निषेध करतो। त्या कृषी मंत्र्यांची हकालपट्टी अंतर्गत कारवाई केली पाहिजे। अशा गुंडांना राष्ट्रवादी पाठीशी घालत आहे छावा संघटना। सूरज चव्हाण कधीही सोडणार नाही। छावा संघटना तर हे सगळे कार्यकर्ते पुन्हा पुन्हा आक्रमक होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गाडगे पाटील लातूर शहरामध्ये बंदचं आवाहन केलं होतं। बाजारपेठा पूर्णपणे व्यापाऱ्यांनी देखील बंद ठेवलेल्या आहेत। कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या आक्रमक असल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आज तुम्ही लातूरमध्ये बंद पुकारलेला आहे, काय मागणी आहे तुमची? आम्ही आज लातूरमध्ये सर्व शेतकरी सर्व पक्ष संघटना यांच्यातर्फे बंद पुकारलेला आहे। आमची एकच मागणी या ठिकाणी आहे, जो सूरज चव्हाण आहे त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे। आणि मला तुमच्या माध्यमातून इथं सांगायचं आहे, ए नालायक सूरज चव्हाण, तू जर खरा शहाणा असेल तर तू लातूरात ये आणि आमचा मार खा। तू जर आमचा मार खाल्लास तर तुला कमी बसेल, नाहीतर इथं उभा टाकलेला प्रत्येक शेतकरी आणि प्रत्येक छावाचा कार्यकर्ता त्याला मारल्याशिवाय राहणार नाही। संवैधानिक काय आणि असंवैधानिक काय याचा अर्थ काय असतो ते त्या सूरज चव्हाणला आम्ही या ठिकाणी सांगू। पक्ष संघटनेबरोबरच सरपंच संघटना देखील या बंदमध्ये उतरलेली आहे। मला सांगा काय भूमिका? नाही, आमची भूमिका ही आहे की चांद्यापासून बांद्यापर्यंत हे सरपंच शेतकरी सोबत काम करत असतात। हा संवैधानिक आणि असंवैधानिक यांचा पक्ष संवैधानिक नाही। आणि हा कुठली ग्रामपंचायत लढलेला नाही, नगरपंचायत लढलेला नाही, जिल्हा परिषद लढलेला नाही, बाई बाटली देऊन तिथपर्यंत पोहोचलेला आहे। आमच्यासारखं पोहोचलेला नाही। आम्ही 20 वर्ष झालं अखिल भारतीय छावा संघटना आणि शेतकऱ्यासाठी काम करतो। तिथं तालुक्यावर जिल्ह्यावर काम करतो। ह्यानं कोणते घोडे मारलेत प्रदेशाध्यक्ष झालाय ह्या कालच्या सुनील तटकरेंनी सांगितल्यामुळं तुला आणखीन बढती मिळणार आहे। तू या छावाच्या पोरांना ठोक म्हणल्यामुळे केलेला आहे। अगोदर सुनील तटकरेचा राजीनामा झाला पाहिजे, कृषी मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शेतकऱ्याच्या पायावर नाक घासून त्यांना माफी मागितलं तरी त्यांना आम्ही माफी देणार नाही। त्याला अटक झाल्याशिवाय आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील सहभागी झालेले आहेत या बंदमध्ये। तुम्ही पूर्णपणे शहरामध्ये बंद केलेला आहे, जिल्हा बंदची हाक उद्याची देण्यात आलेली आहे, काय भूमिका? काय कुठंतरी चव सोडल्यासारखं माज आल्यासारखं सत्ताधारी पक्षाचे लोक वागत आहेत। त्यांचा हा अतिरेक झालाय।
आणि सांगतात काय, कारण तिथं सगळ्या महाराष्ट्रानं व्हिडिओ बघितलाय, संविधानिक भाषेत सभ्यपणे त्यांनी म्हणणं मांडलंय, पत्ते खेळणाऱ्या रम्मी खेळणाऱ्या कृषी मंत्र्याचा निषेध केलाय. करायचा नाही निषेध, आंदोलनाची पार्श्वभूमी, चळवळीची कुणारी अशी घटना याच्या पुढे होऊ नये याची आपण दक्षता घ्यावी आणि आपण त्या युवक प्रदेशाध्यक्षावर योग्य ते कारवाई करावी एवढीच आपल्यासमोर विनंती आहे. आता या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांची एक बैठक होती. दरम्यान काल या ठिकाणी घाडगे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. घुसल्याशिवाय राहणार नाही आणि अजितदान याचं उत्तर लवकरच आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही. विजय घाडगे पाटलांना आमचा पाठिंबा आहे ना, हा निर्वाणीचा इशारा अजितदान देतोय. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीला फिरू देणार नाही, मंत्र्याला काही फिरू देणार नाही. हा बॅनर बघू शकता, हा बघा माणिकराव कोकाटेंचं या ठिकाणी फ्लेक्सवर छापून आणलेलं आहे, वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी आणलेलं आहे आणि अशा पद्धतीनं सुद्धा अजूनही निषेध केला जातो. हे काय बनवलंय तुम्ही? रमी किंग विधान भवन हे कायद्याचं राज्य बनवणारं विधान भवन आहे. अशा मंत्र्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. मी राज्यपालांना देखील विनंती करतो की अशा मंत्रीला अकलपट्टी करण्यात यावी आणि अजितदादांना देखील या राष्ट्रवादीला आता सामोरं छावाच्या रोषाला सामोरे जावं आहे, शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलक प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत. काय भूमिका आहे? सगळेजण आक्रमक होतात. 100% हा निष्क्रिय कृषी मंत्री आहे, याचा राजीनामा घ्यावा आणि अकलपट्टी करावी. आम्ही जसं आमच्या घाडगे पाटलाला मारलं सूरज चव्हाणी, तसंच सूरज चव्हाणला मारणार आणि आम्ही पण दिलगिरी व्यक्त करणार. सूरज चव्हाणच्या हातात तोडणार, सूरज चव्हाणच्या हातात तोडणार आम्ही. हा, आणि अजित पवार तुम्ही माझ्या लोकांना घेऊ नका, यांची हकलपट्टी करा. हा, हकलपट्टी करा. या कृषी मंत्री लायकी नाही त्या मंत्रीबरोबर बसण्याचा. या कोकाटेची पहिले हकलपट्टी करा. जो कोकाटे विधान भवन बसून पत्ते खेळतो, रमी खेळतो, याला कवडीची अक्कल नाही भाडव्याला, याची हकलपट्टी करा. तुम्ही काय सांगा? अजित पवारांना मी हेच सांगू इच्छितो की हा जो रम्मीबाज कोकाटे आहे त्यांची हकालपट्टी करावी व तुम्ही जे गावगुंड पाळलेत ना, हे गावगुंड, ह्या गावगुंडांना तुम्ही घरी बसवा व त्यांच्यावर 307 हा गुन्हा दाखल करा. ही माझी अजित पवारांना विनंती आहे. अजूनही आपण बघू शकता की या ठिकाणी काही कार्यकर्ते बॅनर फाडण्यासाठी वर गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या बाजूला बघू शकता की एक कार्यकर्ता आहे जो तिथलं मोठं बॅनर आहे ना, तो बॅनर फाडण्यासाठी वर गेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी हे सगळे कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि वरचा सुनील तटकरेंचा तो निर्धार 9 पर्वाचा हे जो बॅनर लावलेला आहे तो बॅनर फाडण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. मात्र पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण बघू शकता की वर त्या ठिकाणी अगदी कोपऱ्यात एक कार्यकर्ता जो आहे तो त्या ठिकाणी वर चढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे, जो हे बॅनर फाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे.